ती मुलगी हरवल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी शोध घ्यायला होते, काय तुमच्या निदर्शनामध्ये आलं आणि तो संशयित आरोपी कसा सापडला? नाही, आम्ही ज्या वेळेला हे मिसिंगचं आमच्या म्हणजे पब्लिकमध्ये हे माहीत झालं त्यावेळेला आम्ही सगळे तरुण लेंडी स्थळातले रोडला जे CCTV कॅमेरे त्या CCTV कॅमेऱ्याचे पहिल्यांदा डिपार्टमेंट बरोबर घेऊन डिपार्टमेंटने पोलिसांना आरोपी डिटेक्ट कसा झाला? पोलिसांना आरोपी ज्या वेळेला एका CCTV कॅमेऱ्यामध्ये ते पाहत असताना सायकलवरनं तो जातो. स्थानिक पोलिसांचं कौशल्य, सगळ्यांचं याच्यामध्ये कौशल्य आहे आणि त्यांची नजर. आता प्रमोद क्षीरसागर साहेबांनी इथे पूर्वी काम केलेले आहे, ते LCBचे इन्चार्ज आहेत, त्यांच्या पथकाला यश आलेलं आहे, कसं पाहता? नाही, ही आनंदाचीच गोष्ट आहे ना. एवढे मोठे गुन्हे घडत असताना LCBने पोलीस डिपार्टमेंटने हे तात्काळ गुन्हेगार पब्लिकमधून हेरून किंवा त्यांची नजर जी तीक्ष्ण आहे त्या तीक्ष्ण नजरेच्या त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तो आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन नंतर कन्फर्म केल्यानंतर त्याला अटक केली. तोपर्यंत त्याला बरोबरच ठेवलं होतं. ते विकृती आणि विकृती नाहीशी होण्यासाठी ह्याच्यात काय केलं पाहिजे याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. आता पोलीस आउटपोस्ट गेले 8 वर्ष बंद आहे. रात्री गिल साहेबांना पण आम्ही तिथं मागणी केली की ते आउटपोस्ट आपलं जे आहे पिंपळवंडीचं ते दुरुस्त करून तिथं 24 तास आपले कर्मचारी किंवा अधिकारी हे तिथे नेमले जावे. साहेबांनी सुद्धा आश्वासित केलं रात्री का आम्ही एवढं फास्ट ट्रॅकचं मार्गी लावलं की आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय हाती घेतो. आणि ह्याच्यामध्ये साहेबांनी सगळं पब्लिकला ग्रामस्थांना रात्री आश्वासन केले. मागणी जो आता घडू नये असा हा गुन्हा त्या पोराकडून घडलेला आहे. या पोराला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.